Today we shall see the last content of trigonometry, that is inverse trigonometric functions. Inverse trigonometric functions. एक ट्रिग्नॉमेट्री तुम्ही बघितली, सिंपल ट्रिग्नॉमेट्री आतापर्यंत 10वीत झाला, 11वीत झाला, 12वीत झाला. सिंपल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta, cosec theta. ओके, अशा खूप ट्रिग्नॉमेट्रीमध्ये खूप टाइप्स आहेत. हायपरबोलिक ट्रिग्नॉमेट्री, हायपरबोलिक इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री, याच्यात साधा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री. आता हे एक सेकंड ट्रिग्नॉमेट्रीची टाइप बघू आपण, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री. व्हॉट इज इट? एक थोडासा बेसिक आयडिया सांगतो अँड देन वी विल डिफाईन. ठीक आहे, हे थोडं हार्ड जाते, याच्यात सगळं रेंज डोमेन याचं लय झंझट आहे. तरी पण थोडा सोप्या भाषेत आय विल टेल यू, थोडा शॉर्टकटमध्ये आणि सोप्या भाषेत मी शिकवतो. ओके, समजा साइन 30 डिग्री इज इक्वल टू हाफ होते. हे आपली सिंपल ट्रिग्नॉमेट्री आहे, याचं पॉवर आहे 1. जर या साइनने ट्रान्सफर केलं तर हे असं बनते, याचा पॉवर -1 लिहायचा. फक्त साइन शब्दाले हे 30 राहू द्या, याले शिफ्ट करा, ट्रान्सफर करा, इट इज कॉल्ड साइन इन्व्हर्स. हे जे पॉवर आहे हे इन्व्हर्सचं सिम्बॉल आहे. मॅट्रिक्समध्ये आपण इन्व्हर्सचं सिम्बॉल बघितलं, ए चा इन्व्हर्स. इट इज नॉट पॉवर ऑफ ए. याला आपण कधीच 1/a असा नाही लिहत. हे फक्त इन्व्हर्सचं सिम्बॉल आहे. आपल्या या सिलेबसमध्ये सध्या 3 ठिकाणी इन्व्हर्स आहे, असे इन्व्हर्स भरपूर आहे. इन्व्हर्स फंक्शन भरपूर आहे, परंतु आपल्या सिलेबसमध्ये 3 ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. एक लॉजिकमध्ये झालं इन्व्हर्स स्टेटमेंट, दुसरा मॅट्रिक्समध्ये झाला आहे आणि तिसरं इन्व्हर्स आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये येत आहे. ठीक आहे, तर साधा शिका. याचा पॉवर 1 आहे, तर साइनने शिफ्ट केलं तर साइन इन्व्हर्स होते, पॉवर -1 लिहायचं. पण बोलायचा पॉवर नाही. इट इज साइन इन्व्हर्स हाफ इज इक्वल टू 30 डिग्री, असं शिफ्टिंग चालते. साइनने ट्रान्सफर केलं तर साइन इन्व्हर्स बनते आणि साइन इन्व्हर्सने वापस ट्रान्सफर केलं तर साइन बनते. जसं प्लस केलं ट्रान्सफर तर मायनस बनते, मायनस केलं तर प्लस बनते. तोच प्रकार आहे. याले ह्या टर्म शिफ्ट करा तर साइन इन्व्हर्स बनते. इन्व्हर्सचा सिम्बॉल फक्त पॉवरमध्ये -1 लिहितो, -2 कधीच नाही लिहत. समजा हे साइन स्क्वेअर असलं तर असं नका लिहू, सर हे ट्रान्सफर केलं. हे नाही आहे मित्र, स्क्वेअरचा काही कन्सेप्ट नाही आहे इथं फक्त 1 शी संबंध आहे. इन्व्हर्सचा संबंध 1 शी आहे आणि त्याचा सिम्बॉल बनते -1. हे स्क्वेअर क्यूब हे असे नाही होत ट्रान्सफर. आणि हे जो पॉवर आहे, जसं मी लिहितो साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन एक्सचा होल स्क्वेअर, हे इथं जे लिहितो ना होल असते, तसं हे नाही. याला मी असं नाही लिहिणार साइन हाफचा पॉवर -1, याला असं लिहायचं नाही. इट इज प्युअर सिम्बॉल ऑफ इन्व्हर्स. ठीक आहे, हे पॉवर इथं जे लिहितो ना, क्यूब असलं तर होल क्यूब असते, स्क्वेअर असलं होल स्क्वेअर असते. असं कोणताही ट्रिग्नॉमेट्रीचा टर्म असो, तर इथं जे पॉवर आहे -1, इट इज अ स्पेशल केस. डोंट थिंक दिस इज इक्वल टू इट ना, हे असं नाही. समजले का? तर हे साधे जे पॉवर लिहित होतो 2, 3, 4, हे ॲक्च्युअल पॉवर असते. अँड इफ आय राईट -1, इट इज इन्व्हर्स सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल आहे इन्व्हर्स. स्पेशल -2 नाही, -3 नाही, आणि शक्यतोवर पॉवरमध्येच लिहित असतो. एफचा इन्व्हर्स असं बनते पॉवर. ठीक आहे, हे नंतर पाहू, पहिले हे याचा पाहून घ्या. See some more examples so that you will get clear. Cos 0 is equal to 1. ठीक आहे, आता cosचा पॉवर 1 आहे, या cosले शिफ्ट करतो, cosले ट्रान्सफर करतो, तो असं बनते cos इन्व्हर्स. हे 1 राहू द्या. समजले का? फक्त cos cosले शिफ्ट करा, फक्त sin साइनने शिफ्ट करा, तर इथं जे पॉवर आहे तो -1 होऊन जाते.
साइन becomes साइन इनवर्स, कॉस becomes कॉस शब्दाला मी ट्रान्सफर केला आहे तर कॉस इनवर्स, याला इनवर्स वाचायचा. साइन इनवर्स हाफ इज इक्वल टू 30 डिग्री, कॉस इनवर्स 1 इज इक्वल टू 0 डिग्री असा आहे. सो कॉस इनवर्स 1 इज इक्वल टू 0 डिग्री असं उत्तर येते. तर कॉसने ट्रान्सफर केलं तर कॉस इनवर्स बनते आणि कॉस इनवर्सने वापस ट्रान्सफर केलं तर कॉस बनते. ठीक आहे. अनेक उदाहरण घेता येईल. एक 10 60 डिग्री इज इक्वल टू √3. ठीक है. 10 60 इज इक्वल टू √3, तो याचा पॉवर आहे 1. इफ यू ट्रान्सफर दिस 10 तर हे बनते 10 इनवर्स असं. हेच पॉवर इकडे शिफ्ट केल्यावर -1 बनते, +1 चा -1. परंतु हे पॉवर मध्ये लिहितो पण हे आहे इनवर्स. इनवर्स डिफरंट आहे, त्याचं पॅटर्न आहे पॉवर मध्ये लिहिणे. ठीक आहे. सो 10 ट्रान्सफर केलं तर 10 इनवर्स बनते आणि 10 इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर 10 बनते. अगेन सी साइन ट्रान्सफर केलं तर साइन इनवर्स बनते, पॉवर -1 लिहायचा. दुसरं पॉवर ट्रान्सफर होत नाही, 2 3 4 याचा असले ना ते ट्रान्सफर नाही होत. तर साइन ट्रान्सफर केलं तर साइन इनवर्स बनते, साइन इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर साइन बनते. कॉस ट्रान्सफर केलं तर कॉस इनवर्स बनते आणि कॉस इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर कॉस बनते. 10 ट्रान्सफर केलं तर 10 इनवर्स बनते आणि 10 इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर 10 बनते. असे सिंपल एक्झाम्पल घेतो. बोलो 10 45 इज इक्वल टू 1, सॉरी कॉट 45 इज इक्वल टू 1. इथं पॉवर 1 आहे तर मी कॉटले ट्रान्सफर करतो तर 45 शिल्लक राहील, याला इकडे हाकला. इट विल गिव्स यू कॉट इनवर्स 1. समजले का? कॉटले ट्रान्सफर केलं तर कॉट इनवर्स बनते, हे पॉवर 1 चा -1 होऊन जाते आणि कॉट इनवर्सने वापस ट्रान्सफर केलं तर कॉट बनते. कॉटले ट्रान्सफर केलं तर कॉट इनवर्स बनते आणि कॉट इनवर्सने वापस ट्रान्सफर केलं तर कॉट बनते. असा आणखी पहा. सेक 60 इज इक्वल टू 2. काही घेतो छोटे मोठे. ठीक है. सेक 60 इज इक्वल टू 2, 1 cos 60. हाँ ठीक है. आता सेकचा पॉवर 1 आहे, सेकले ट्रान्सफर केलं तर सेक इनवर्स बनते. काय म्हटलं मी? माझं इंटेन्शन काय, या ट्रिग्नॉमेट्री सिंपल ट्रिग्नॉमेट्रीला ट्रान्सफर करणं. यू विल गेट इनवर्स ट्रिग्नॉमेट्री. सिंपल ट्रिग्नॉमेट्री सेकले ट्रान्सफर करा, सेक इनवर्स बनते. साइन ट्रान्सफर करा, साइन इनवर्स बनते. कॉस ट्रान्सफर करा, कॉस इनवर्स बनते. 10 ट्रान्सफर करा, 10 इनवर्स. कॉट ट्रान्सफर करा, कॉट इनवर्स. आणि उलटे करता येते. कॉट इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर कॉट. सेक ट्रान्सफर केलं तर सेक इनवर्स बनते, हे असं. आणि सेक इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर सेक बनते. एखादा कोसेकचा घेतो, एखादी व्हॅल्यू घ्या. कोसेक cosec 60 is equal to 2 upon √3. Of course, डायरेक्ट cosec 60 लक्षात नाही राहत. 1 upon sin 60 काढून आपण काढू शकतो. ठीक आहे. तर cosec चा पॉवर 1 आहे. cosec ट्रान्सफर केला तर असा आन्सर येईल. इट इज cosec इनवर्स 2/√3. म्हटलं का? cosec ट्रान्सफर केलं तर काय होते? cosec इनवर्स. आणि cosec इनवर्स वापस ट्रान्सफर केलं तर cosec. हे आहे तुमची इनवर्स ट्रिग्नॉमेट्री, साइन इनवर्स. जसे हे 6 होते, साइन कॉस 10 कॉट सेक कोसेक, तसंच हे 6 आहे. साइन इनवर्स, कॉस इनवर्स, 10 इनवर्स, कॉट इनवर्स, सेक इनवर्स अँड कोसेक इनवर्स. लिहितो पॉवर मध्ये -1 पण याला वाचतो इनवर्स. याला कधीच आपण असा ए चा पॉवर -1 नाही वाचला, ए इनवर्स वाचत असतो. तसंच हे आहे साइन इनवर्स x, कॉस इनवर्स x, सेक इनवर्स x, कोसेक इनवर्स x, कॉट इनवर्स x, 10 इनवर्स x. ठीक आहे. इट इज अ सिंपल थिंग. तर असं जर शिकलो तर हे सिंपल वाटते. कॉम्प्लिकेटेड शिकवायचं असेल तर पुस्तक वाचून पहा.
ठीक आहे. याचे रेंज डोमेनची लय झंझट आहे ते सांगेन, पण सध्या आपण सिंपल वे मध्ये व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्री दॅट यू लर्न फर्स्ट. ठीक आहे. परत एक वेळ ऐकून घ्या, मग मी थोडेसे फॉर्म्युले घेतो आणि डेफिनेशन सुद्धा घेतो. डेफिनेशन हे सगळं मी सिंपल वे मध्ये घेणार आहे, ॲक्च्युअल वे मध्ये नाही घेणार. ठीक आहे. जेवढा आपल्याला वापर आहे त्या पद्धतीने तुम्हाला शिकून देतो. साइन ट्रान्सफर केलं तर साइन इनवर्स बनते, हे पॉवर 1 चा -1. साइन इनवर्स ट्रान्सफर केलं वापस तर साइन 1 चा -1 लिहायचं, -1 चा 1 लिहायचं, वाचायचं इनवर्स. ठीक आहे. साइन इनवर्स हाफ इज इक्वल टू 30. कॉस ट्रान्सफर केलं तर कॉस इनवर्स बनते, आणि जर लक्षात ठेवा पॉवर 2 असेल तर तो नाही होत ट्रान्सफर, हे लक्षात ठेवायचं. इनवर्स इज ओनली -1. कॉस ट्रान्सफर केलं तर कॉस इनवर्स बनते, टेन ट्रान्सफर केलं तर टेन इनवर्स बनते, याले वापस पाठवलं तर टेन बनते. कॉट ट्रान्सफर केलं तर कॉट इनवर्स बनते, कॉट इनवर्स वापस पाठवलं तर कॉट बनते. सेक ट्रान्सफर केलं तर सेक इनवर्स बनते, याले वापस पाठवलं तर सेक बनते. कोसेक ट्रान्सफर केलं तर कोसेक इनवर्स बनते, आणि कोसेक इनवर्स वापस पाठवलं तर कोसेक बनते. So this is a simple way to introduce inverse trigonometry. तर इनवर्स जसं sin 30 काढलाय तसा आता प्रश्न sin 30 चा नाही. आता तो विचारेल sin इनवर्स हाफ ची व्हॅल्यू किती. sin इनवर्स हाफ ची व्हॅल्यू किती, तर तुम्हाला 30 ते असं काढा. ठीक आहे. याची आता हे नाही विचारणार, तो विचारणार cos इनवर्स 1 किती, तर cos इनवर्स 1 ची व्हॅल्यू आहे 0 डिग्री. ठीक आहे. हे नाही विचारणार, तो विचारणार सेक इनवर्स हाफ 2 किती, तर सेक इनवर्स 2 ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री π/3. हे नाही विचारणार, तो विचारणार tan इनवर्स √3 किती, तर tan इनवर्स √3 इज 60. ठीक आहे. जो असं हे 45 विचारणार cot इनवर्स 1 किती, तर तुम्हाला 45 द्या. तुम्हाला विचारणार कोसेक इनवर्स 2/√3 किती, तर दॅट इज 60 डिग्री आन्सर. ठीक आहे. अँड ऑफकोर्स इनवर्स काही आपोआप येत नाही, तो सिंपल ट्रिग्नॉमेट्रीच्या उत्तरापासून ट्रान्सफर जेव्हा करतो तेव्हा इनवर्स बनतो. आय विल राईट फ्यू सिंपल डेफिनेशन्स. सो सिंपल याच्यासाठी म्हणतो की एकदम ॲक्च्युअल डेफिनेशन शिकले तर तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. ऐका डेफिनेशन कशी सांगतो एकदमच थोडक्यात. ठीक आहे. असं डायरेक्ट सांगतो, if y is equal to sin x, if y is equal to sin x, then असं सिंपल डेफिनेशन सांगतो. बोला या साइन असं. ठीक आहे. असं असं. ठीक आहे. ते थोडं मल्टिपल केलं तर हे असं आहे, sin 30 इज इक्वल टू हाफ. हे असं पिक्चर sin 30 इज इक्वल टू हाफ. हे 30 आहे, हे हाफ आहे. ओके. तर हे साइन शिफ्ट केलं असं बनते y इज इक्वल टू sin इनवर्स x. पटते का. हे पहा असं साइन ट्रान्सफर नाही केलं का तर साइन इनवर्स झालं. तर मी तेच करत आहे. इफ यू ट्रान्सफर दिस साइन टू दिस साइड तर साइन इनवर्स बनते, आणि उलटा साइन इनवर्स जर ट्रान्सफर केलं तर साइन बनते. तर आता हे 30 हाफ असं न लिहिता आय विल राईट इन फॉर्म ऑफ xy इन टर्म्स ऑफ xy. तुम्हाला शिफ्टिंग शिकवलं आहे ट्रान्सफर, बस तेच तेवढंच करा. ॲक्च्युअल डेफिनेशन्स आर टफ. ठीक आहे. तर सेक cos y is equal to x. हे सिंपल ट्रिग्नॉमेट्री आहे. जसं cos 0 is equal to 1 असं लिहिलं होतं मी. ठीक आहे. देन ट्रान्सफर cos टू दिस साइड. ट्रान्सफर cos चा पॉवर 1 आहे, याला ट्रान्सफर करा असं बनते y is equal to cos इनवर्स x. समजते का. या 1 ने ट्रान्सफर केलं तर cos इनवर्स बनते. तर tan y is equal to x.
या 10 ले ट्रान्सफर करा, याचा पॉवर 1 आहे सध्या, तर 10 ले ट्रान्सफर केलं तर y इज इक्वल टू असं म्हणून 10 चा पॉवर -1, परंतु हे 10 इनवर्स बनते, इट इज रीड ॲज 10 इनवर्स. हे साइन ट्रान्सफर केला तर साइन इनवर्स, कॉस ट्रान्सफर केला तर कॉस इनवर्स, टेन ट्रान्सफर केला तर टेन इनवर्स. ठीक आहे, हे इकडून असंही जाता येते, हे असं इकडे आणि वापसही येता येते. जर टेन इनवर्स ट्रान्सफर केला तर टेन बनते, पहिले इकडून असं जा, मग ट्रान्सफर असं करा. या चौथा cot y इज इक्वल टू x. ठीक है, सो cot ले ट्रांसफर करा तो cot इनवर्स बनते, cot ले ट्रांसफर करा तो cot इनवर्स बनते आणि cot इनवर्स ले वापस ट्रांसफर करा तो cot बनते. sec ट्रांसफर करा तो sec इनवर्स बनते, पहले इकडून निकल जाओ, y sec ट्रांसफर करा तो sec इनवर्स बनते आणि sec इनवर्स वापस ट्रांसफर करा तो sec बनते. इकडून असे जा, इकडून असे या, डबल इम्प्लाइज काम करते. सिमिलरली cosec y is equal to x. सो cosec ट्रांसफर करा असं बनन y is equal to cosec इनवर्स x. जर पॉवर 1 आहे ना, इकडे ट्रांसफर होईल तर -1 होईल, तर इकडे y राहील, इकडे cosec इनवर्स x. ठीक आहे, तर cosec इनवर्स वापस ट्रांसफर केलं एवढं इकडे तर cosec बनते, तर इकडून असे गेले, मग वापस ट्रांसफर करायचं असेल तर असे येता येते. Therefore, I have used double implies. These are simplest definitions. Actual definition अशा नाही, अशा नाही म्हणजे काय, हे x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहे, डोमेन अँड रेंज ऑफ इनवर्स, हे अप्लिकेबल आहे याच्यावर. तसं आहे ना जनरल मॅथमॅटिक्स मध्ये कसं आहे, x + 1 = 5, तर 1 ला ट्रान्सफर केलं तर हे नक्कीच -1 होणार, हे फिक्स प्रोसेस आहे. पण याचा जो ट्रान्सफरिंग आहे तो या x आणि y च्या व्हॅल्यूच्या बंधनात आहे, म्हणजे रेंज आणि डोमेनच्या आहे. तर सध्या तो मुद्दा मी वगळतो, काऊन की ते जर शिकवलं तर हे मेन मुद्दा तुम्ही शिकणार. तर सध्या ट्रान्सफर होते असं असं शिका, त्याची वेळ येईल तेव्हा मी तेही शिकवतो. ठीक आहे, सध्या हे बेसिक शिका, म्हणजे यू कॅन ट्रान्सफर. कधी नाही करता येत, यांचं बंधन आहे. जसं घरून आपले आई बाबा असले घरी कधी बाहेर नाही जात आहे, रात्री 11 वाजता आणि 12 वाजता म्हटलं घरून जातो, तर त्या बंधनात नाही का तुम्ही, तसं याचं ट्रान्सफरिंगही बंधनात आहे. ते मी नंतर सांगेन, फक्त जेवढं सांगतो तेवढं पहा. हे इनवर्स ट्रिग्नॉमेट्री खतरनाक आहे, एवढी इझी नाही. आतापर्यंत जी ट्रिग्नॉमेट्री सांगितली ते जनरल आहे, कोणासाठी बरोबर ट्रू आहे. sin 2 थीटा मतलब 2 sin थीटा cos थीटा, दिस फॉर्म्युला इज ट्रू फॉर ऑल थीटा. तुम्ही थीटा कोणताही नंबर घ्या त्याच्यासाठी ट्रू आहे. sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा इज 1, थीटा कोणताही घ्या, थीटा इज अ रियल नंबर, बिलकुल फॉर्म्युला इज ट्रू. पण इथं जे शिकवीन सर्व फॉर्म्युले सगळ्या नंबरसाठी नाही. आता काही फॉर्म्युले पहा. ठीक आहे, हे सर्व मोठी लिस्ट आहे, तर फॉर्म्युले पाहू. इनवर्स ट्रिग्नॉमेट्रीची मला एक गोष्ट सांगा, sin x = sin x होते की नाही, एकदम झेरॉक्स कॉपी आहे. या साइनले मी ट्रान्सफर करतो इकडे, तर असं बनते. साइनले ट्रान्सफर केलं तर काय बनते, sin इनवर्स ऑफ sin x, असे फॉर्म्युला आहे. किंवा थोडंसं पहिले दुसरं घेऊन टाकतो. बोला, sin इनवर्स x = sin इनवर्स x आहे, एकच आहे, तेही शिकवतो. तर बोला, हे दोघे झेरॉक्स कॉपी आहे. यस, अँड देन एक काम करा, sin इनवर्स ट्रान्सफर करा इकडे. sin इनवर्स ट्रान्सफर केलं तर काय होते, sin, एकच शिकून राहिलो. sin इनवर्स ट्रान्सफर केलं तर sin बनते, हे एवढं ट्रान्सफर करायचं. ठीक आहे, आता दुसरं पॅटर्न हे सांगितलं आहे,
साइन एक्स इज इक्वल टू साइन एक्स आता सांगितलं. ओके, तर साइन ट्रान्सफर केलं तर बोला काय म्हणते साइन इनवर्स. हे राहू दे, इकडे एक्स आहे. साइन ट्रान्सफर करा एकच फक्त साइन इनवर्स. तर एक काम करू, एक सेट पहिले लिहितो. कोणताही एक सेट पहिले लिहू, मग हे दुसरा वापरू. ठीक आहे, हे फॉर्म्युला लिहितो. सो दिस फर्स्ट फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू एक्स. आता असंच बस एक दोन घेतो, बाकी पटापट लिहून घेऊ. बोला cos x इज इक्वल टू cos x होते की नाही. काय झेरॉक्स कॉपीच काय दोन्ही. तर या cos ने ट्रान्सफर करा तर हे बनन cos इनवर्स. हे राहू दे. दिस इज सेकंड फॉर्म्युला cos इनवर्स ऑफ cos x इज इक्वल टू x. मतलब बस अशाच पद्धतीनं जर मी 10x इज इक्वल टू 10x लिहिलं आणि ट्रान्सफर केलं तर तिसरं बनते. मी धडाधड लिहितो. इकडे आहे का पॅटर्न पहा. साइन इनवर्स इथं साइन, हे दोन्ही कॅन्सल. एक्स द्या. कॉस इनवर्स त्याचाच कॉस, हे इनवर्स त्याचा सिंपल असं माना कॅन्सल. एक्स असं कॅन्सल द्या माना म्हणा. टेन इनवर्स त्याचा सिंपल फंक्शन तर माना हे कॅन्सल एक्स. असेच फॉर्म्युला आहे. याच्यापेक्षा सोपे फॉर्म्युले आपल्या पुऱ्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये नाही सापडत तुम्हाला. एक नाही सहा आहे. कॉट इनवर्स असलं तर हे कॉट असं माना कॅन्सल एक्स. कॅन्सल करायचं नाही. जी आर नॉट नंबर्स. सेक इनवर्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू एक्स. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू एक्स. तर हे झाले 6 फॉर्म्युल्यांचा सेट that is prepared in 2 lines. ठीक आहे ऐका. तर हे फॉर्म्युले सर्व खूप लवकर लक्षात होईल. हे फार मस्त आहे, एकदम इझी दिसायला. आणखीन दुसरंही सांगतो आणि मग आपण हे फॉर्म्युले लर्न करू. ठीक आहे. या बोला साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स होते. हे दोन्ही सारखेच डायग्राम आहे. तर इनवर्स सारखे तर नाही ना, झेरॉक्स कॉपी आहे. दोन्ही सारखे इक्वल. नाउ शिफ्ट दिस साइन इनवर्स. तुम्हाला सांगितलं आहे साइन ट्रान्सफर झाला तर साइन इनवर्स, आणि साइन इनवर्स ट्रान्सफर केलं तर साइन. दिस इज फर्स्ट पार्ट. हे ट्रान्सफर केलं तर साइन बनते. साइनचा पॉवर 1. तर आय विल राइट दिस फॉर्म्युला. ठीक आहे. cos inverse x is equal to cos inverse x. झेरॉक्स कॉपी आहे. आता या cos inverse ने ट्रान्सफर करा तिकडे. इट विल बिकम cos. cos inverse ने ट्रान्सफर करा cos. हे झालं दुसरा फॉर्म्युला. असेच फॉर्म्युले हे बनत राहतात. ते काही खूप चिंतेचा विषय नाही. हे बघा साइन आहे, इकडे त्याचा इनवर्स आहे. असा माना मनात कॅन्सल एक्स. इथं कॉस आहे, इथं त्याचाच इनवर्स आहे. असा मनात माना कॅन्सल एक्स. सिमिलरली आय राइट रिमेनिंग फॉर्म्युला. cot inverse x is equal to x. sec inverse x is equal to x. cosec inverse x is equal to x. हे 6 दिसायला सारखे आहे. हे 6 दिसायला सारखे आहे. फॉर्म्युले आर टू मच इझी. सो दॅट हे पण आता मी शिकवतो तसेच पाठ होऊन जाईल. तसं कधीच झालं नसेल आयुष्यात. तर शिकवल्याबरोबर लर्न होईल. आता ऐका हे 6 सारखे कसे आहेत. हे ट्रिग्नॉमेट्रीचं सिंपल फंक्शन आहे आणि लगेच त्याच्या समोर विदाउट एनी गॅप कोणताही टर्म मधात नाही पाहिजे. एक सिंपल फंक्शन लगेच त्याचा इनवर्स फंक्शन त्याचाच. साइनच्या समोर कॉस इनवर्स नाही पाहिजे. लगेच त्याचाच इनवर्स साइनचा इनवर्स. अँड इमॅजिन दॅट हे कॅन्सल एक्स आन्सर. हे बघा सिंपल आणि लगेच त्याचा इनवर्स कॅन्सल. कॉसचा इनवर्स कॉस मायनस एक्स एक्स. ते त्या समोर त्याचाच इनवर्स. हे बघा यांना मनात कॅन्सल करा एक्स. असं कापायचं नाही.
They are not individual numbers. Cot inverse हे cot cancel. Simple त्याचाच inverse cancel. Simple त्याचाच inverse cancel. X is there. cosec त्याचाच inverse. हे थोडे उलटे लिहिले आहे. याच्यात सिंपल फंक्शन पहिले आहे आणि इन्व्हर्स नंतर आहे. याच्यात इन्व्हर्स पहिले आहे, सिंपल नंतर आहे. काही असो हे कॅन्सल x is there. cos इन्व्हर्स पहिले आहे, सिंपल नंतर आहे. सिंपल ट्रिग्नॉमेट्री हे दोघे कॅन्सल x tan इन्व्हर्स tan त्याचाच इन्व्हर्स त्याचाच सिंपल पाहिजे असं नाही पाहिजे. tan इन्व्हर्स आणि इकडे cot असं नाही पाहिजे. तर tan इन्व्हर्स tan हे दोघे कॅन्सल x is there. पहा कॅन्सल इन्व्हर्स त्याचाच सिंपल हे मस्त आहे. असं असं लर्न होतं. तर बोला एका झटक्यात तुम्ही 6 आणि 6 12 फॉर्म्युले लर्न होते एका झटक्यात. ठीक आहे. नाव आय विल टेक फुल बुक. ठीक आहे. या असं सिंपल वे मध्ये प्रूफ सांगत जाईल. ॲक्च्युअली दिस फॉर्म्युले आर व्हेरी डिफिकल्ट. असे कुठेही लागत नाही. मेन प्रॉब्लेम या सर्व फॉर्म्युलेचा काय आहे, कुठेही लागत नाही. आपल्या कुठे बाकीचे फॉर्म्युले कसे कुठेही लागते. हे याच्या रेंज डोमेनमध्ये लागणार सर्व. पण पहिले असं तर ट्रिक तर शिकून घ्या. नाव नेक्स्ट इज साइन इन्वर्स एक्स प्लस कॉस इन्वर्स एक्स इज पाय. एखादा एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. असं काही खूप मोठा प्रूफ नाही सांगत. ऐका. मी x ची व्हॅल्यू असं हाफ पुट करू. काय म्हटलं मी x ची व्हॅल्यू हाफ पुट करतो आणि मी सोडवतो. किती आन्सर आला पाहिजे π/2 घेईन. आता इकडे ऐका. इन्व्हर्स जसं sin 30 हाफ होते यांच्या व्हॅल्यू लर्न नाही ना, तशाच इन्व्हर्सचे व्हॅल्यू आहे. पण ते तुम्हाला लर्न नाही. दिस इज अवर स्टार्टिंग. जर मला साइन इन्व्हर्स काढायचा आहे तर मी आपलं साइन इन्व्हर्स कसं बनते बाय ट्रान्सफरिंग साइन. थोडं रफ काम करावं लागेल. तर कोणता साइन थीटा हाफ आन्सर देते. हा ठीक आहे. तर साइनने ट्रान्सफर करा. सिंपल ट्रान्सफर होईल तेव्हाच इन्व्हर्स बन. आपोआप इन्व्हर्स नाही. याचा ट्रान्सफर करा. इट गिव्स यू साइन इन्व्हर्स हाफ. म्हणजे हे जे साइन इन्व्हर्स हाफ आहे दॅट इज 30. आता कॉस इन्व्हर्स कसं बनते. कॉस इन्व्हर्स इज कॉसला जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा कॉस इन्व्हर्स बनते. ह्याला जर काढायचं आहे तर रफ वर्क करावंच लागणार. कोणता कॉस थीटा साधावाला हाफ आन्सर देते. कोणता कॉस थीटा हाफ आन्सर देते. या इकडे कॉस 60 इज हाफ. पहिले सिंपल फंक्शन घ्या. कोणता आहे ते विचार करा. आता या कॉसने ट्रान्सफर करा. तुम्हाला कॉस इन्व्हर्स झालं की नाही. कॉस ट्रान्सफर केलं तर कॉस इन्व्हर्स. बोला हीच व्हॅल्यू आली. कॉस इन्व्हर्स हाफ इज इक्वल टू किती आलं 60. 30 प्लस 60 इज 90. बोलो 90 आन्सर आहे. मी एक्सच्या जागेवर एखादा कोणताही नंबर पुट केला. ठीक आहे. हे केलं आणि सोडून दाखवलं. वी गॉट 90. सिमिलर आहे. प्रत्येक फॉर्म्युल्याचे प्रूफची बिलकुल गरज नाही. एक असा आहे tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स x इज इक्वल टू पाय. ठीक आहे. आणि sec इन्व्हर्स x प्लस cosec इन्व्हर्स x इज इक्वल टू π/2. या तीनचा एक ग्रुप आहे. पाहून घ्या. वाचून सहज पाठ होते. sin इन्व्हर्स x प्लस cos इन्व्हर्स x इज π/2. sec इन्व्हर्स tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स x इज π/2. sec इन्व्हर्स x प्लस cosec इन्व्हर्स x इज π/2. प्रत्येकाच्या प्रूफची गरज नाही. आय एम टेकिंग न्यूमरिकल प्रूफ्स. थोडे नंबर पुट करून करून हे सगळे प्रूफ करू शकतो. पण एक झालाय त्याच पद्धतीने करता येते. हे सर्व करायची गरज नाही. ठीक आहे. या इकडे आणखी सिंपल फॉर्म्युला आहे. लिस्ट एवढी मोठी दिसल पण हे फॉर्म्युले काय सिंपल आहे. या इकडे साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इन्व्हर्स एक्स. काही फॉर्म्युले कंपेरेटिव्ह स्टडी करा किंवा मी सांगतो थोडक्यात सांगतो. नंतर काय न्यूमरिकल सांगून देतो.
ॲक्च्युअल प्रूफची बिलकुल गरज नाही. ॲक्च्युअल प्रूफ 2-3 लाईनचे आहे आणि छोटे प्रूफ कोणतेच विचारत नाही. म्हणून मी काही लोड घेत नाही. यू लर्न द फॉर्म्युला ट्रिक. हे पुरे 6 लर्न होते डायरेक्ट. हे पुरे 6 होते डायरेक्ट. हे 3 होते. ग्रुप वाईज लर्निंग होते. ठीक आहे. tan इनवर्स फंक्शन त्याच्या समोर इनवर्स त्याचाच कॅन्सल x. मग इनवर्स त्याच्या समोर त्याचा सिंपल फंक्शन कॅन्सल x. झालं फॉर्म्युला लर्निंग कसं करायचं हे. ठीक आहे. थोडंसं ट्रिक. आता हे फॉर्म्युला म्हणजे माझ्याजवळ जुना फॉर्म्युला असा होता. मग त्याच्यासारखंच हे आहे. हे तर लर्न जाईल नाही. बरं साईन ऑफ मायनस थिटा मायनस साईन थिटा त्याच्यासारखंच आहे. सो 17 tan इनवर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस tan इनवर्स x. ठीक आहे. tan ऑफ मायनस थिटा मायनस tan थिटा. कोसेक इनवर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स x. या तीनचा एक सेट आहे. तर जसं मायनस साईन याच्या बाहेर निघते ना तसं इनवर्स मध्ये आहे. हे मायनस बाहेर निघते, हे मायनस बाहेर निघते, हे मायनस बाहेर निघते. हे तिन्ही फॉर्म्युले असे याच्या साध्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आहेत. परंतु एक असा आहे माहिती आहे, कॉस ऑफ मायनस थिटा इज प्लस कॉस थिटा. याचे कॉस इनवर्सचे फॉर्म्युले आहेत पण ते थोडे वेगळे आहेत. हे 3 याच्यासारखे होते. परंतु आता पुढचे 3 cos इनवर्स मायनस x इज इक्वल टू पाय मायनस cos इनवर्स x. पहिले इक्वल लिहून घेऊ. हे 3 झाले आणि बाकीचे उरलेले 3 असे आहेत. हे cos इनवर्स, आता cot इनवर्स पाय मायनस cot इनवर्स x. ठीक आहे. आणि कोणता राहिला सेक इनवर्स मायनस x इज इक्वल टू पाय मायनस सेक इनवर्स x. थोडा मी एक्सप्लेनेशन देतो. या 3चा एक ग्रुप आहे आणि या 3चा एक ग्रुप आहे. हे 3 फॉर्म्युले याच्यावर अवलंबून याचे दिसतात. परंतु हे वाले फॉर्म्युला आता एक थोडक्यात सांगतो. तर हे 12x पाय समजा साइन इनवर्स x इज इक्वल टू थीटा. ठीक आहे. साइन इनवर्स x इज इक्वल टू थीटा. तर हे बघा याच्यात करू आपण. बोला वी हॅव साइन ऑफ हे असं लेट करतो. साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू बोलो मायनस साइन थीटा होते की नाही. तर इकडे आहे या साइन इनवर्स इकडे ट्रान्सफर करा. व x इज इक्वल टू किती होईल साइन थीटा. अरे यार साइन इनवर्स इकडे पाठवा असं होते आहे का. मायनस मला साइन थीटाची व्हॅल्यू किती x. हे राहू दे. आता या साइनला ट्रान्सफर करायचे आणि इथे राहिले तर मायनस थीटा. मायनस थीटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स x. अँड दिस इज अवर पहिला फॉर्म्युला. ही साइड इकडे आहे, ही साइड इकडे आहे. ओके. तर अशा पद्धतीने करता येते. हे ॲक्च्युअलच प्रूफ झालं विचारा. परंतु हे 3 फॉर्म्युले या आपल्या जुन्या 3 याच्यावर डिपेंड आणि हे थोडेसे अलग आहे. पहा कसे करतो. एक घेतो. हे याच्यासारखं नाही. हे वाले 3 याच्यासारखं नाही. हे अलग आहे थोडेसे. म्हणजे पाय मायनस कॉस इनवर्स x. मी थोडी न्यूमरिकल व्हॅल्यू घेऊन याला पटकन प्रूव्ह करून देतो तुम्हाला. ओके. x ची व्हॅल्यू काहीतरी पुट करतो हा. इजी घेतो. cos इनवर्स मायनस हाफ इज इक्वल टू पाय मायनस cos इनवर्स x. हा तुम्ही एक काम करा. x ची व्हॅल्यू काय पुट करा हाफ. नाउ आय विल शो दिस टू साइड्स आर सेम. म्हणजे या फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे.
ठीक आहे. तर कॉस इनवर्स मायनस हाफ मी ही साईड काढतो आणि याची व्हॅल्यू काढतो. हे सोपे आहे. पाय मायनस RHS सोडवतो. नाव कॉस इनवर्स हाफ कसा काढायचा, कोणताही इनवर्स काढायचा आहे तर तुम्हाला सिंपल ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करावा लागतो. कसा आहे का, तर तुम्हाला कॉस इनवर्स काढायचा आहे तर कॉसने ट्रान्सफर करावा लागतो. तर कसं करावं लागेल ऐका. कोणता कॉस थीटा, मनात प्रश्न विचारायचा, कोणता कॉस थीटा हाफ आन्सर देते. सो कॉस ट्रान्सफर करा. कॉस इनवर्स कसं येईल, कॉसला ट्रान्सफर करू. कॉस ट्रान्सफर करा 60 इज इक्वल टू कॉस इनवर्स हाफ. हे कॉस ट्रान्सफर करा. ठीक आहे. तर बोला कॉस इनवर्स हाफ किती आलं, 60. थोडासा पाय बाय 3. So it is 3, 180 minus 60. LCM घेऊन घ्या. पण थोडासा सोप्या भाषेत हे 180 आहे, हे 60. 180 minus 60 हे 120 डिग्री आहे. ऐकून घ्या. पाय बाय 3 म्हणजे 60, 2 जा 120. म्हणजे याचा आन्सर किती आला, 120. कोणाचा, RHSचा. LHSचाही आणतो, LHSचाही मी आणतो. ऐका थोडंसं पहिले आहे ना. आता इथं असं समजून घ्या कसं आलं काय आलं ते काही विचार करू नका. यू फाइंड नाव व्हॅल्यू ऑफ कॉस 120. इट इज इक्वल टू कॉस 90 प्लस 30 माइनस साइन 30. कॉस 90 प्लस थीटा इज इक्वल टू माइनस साइन थीटा माइनस हाफ आहे. आता या कॉसले ट्रान्सफर करा तर यू विल गेट कॉस इनवर्स माइनस हाफ. तो बोला कॉस इनवर्स माइनस हाफ हे LHS आहे आपल्या फॉर्म्युल्याचा. तर याचा आन्सर आहे 120 डिग्री. तर हे डिग्रीमध्ये आहे, हे रेडियनमध्ये आहे. ते काही मोठी गोष्ट नाही आहे. ते दोन्ही इक्वल आहे. हे 120 आहे, हे 120 आहे. पाहून घ्या. 60 × 2 120. अरे याचा आन्सर मी डायरेक्ट काढला. याचा सेपरेट काढला, याचा सेपरेट काढला. बोला दोन्ही आन्सर जुळतात की नाही. अँड हेन्स दिस इज द फॉर्म्युला. हे फॉर्म्युला ट्रू आहे. काऊन, हे पुट केल्यावर सगळं आलं मला. ठीक आहे. इकडलं आन्सर 120 आला, इकडलं आन्सर 120 आला. हेन्स दिस फॉर्म्युला. तर असे हे 3 फॉर्म्युले आहेत. तिघांचं पॅटर्न पाहून घ्या. ठीक आहे. तर आपलं जे सिंपल ट्रिग्नॉमेट्रीमध्ये होतं तेच अलग होतं थोडंसं. हे दोन कॉस ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स होतं. हे 3 सारखेच होते सिंपलमध्ये. साइन ऑफ मायनस एक्स माइनस साइन एक्स हे 3 सारखे होते. पण हे 2 थोडेसे अलग होते. आज थोडे इनवर्समध्ये पाय मायनस लिहिला. मायनस अंतर आला, मायनस आला हे टर्म. तर तुम्ही मायनस तर हे पाय मायनस लिहा आणि कॉस इनवर्स एक्स लिहा. ठीक आहे. तर हे 3 सारखे आहे, हे 3 सारखे आहे. फॉर्म्युले मस्त जोरदार ग्रुपचे ग्रुप आहे. ठीक आहे. नाव हे एक 6चा ग्रुप आहे. हे 2 सारखे आहेत. वाचा. हे 2 सर्व फॉर्म्युले सिमिलर आहे. 6चे 6 1/x चे. या 2ची जोडी आहे, या 2ची जोडी आहे, या 2ची जोडी आहे. ठीक आहे. कशी आहे एक थोडंसं एक्झाम्पल आपण पाहू शकतो. सर्वचे सर्व बघायची गरज नाही. सी फर्स्ट फॉर्म्युला. याच्यात मी x ची व्हॅल्यू 2 पुट करतो. समजा काहीतरी एक नंबर पुट करा तर हे फॉर्म्युला असं बनते. याच्यात x ची व्हॅल्यू 2 पुट करा. फॉर एक्झाम्पल
एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला फॉर्म्युला समजून देतो. सो बोथ द साइड्स आर सेम ऑर नॉट. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू अलग काढा, याची व्हॅल्यू अलग काढा. ठीक आहे, मी काढतो. तर साइन इन्व्हर्स काढायसाठी तुम्हाला सिंपल साइन थीटाचं काम पडते. मग सिंपल साइन थीटा काय ऐका. कोणता साइन थीटा हाफ देते. काय म्हटलं मी, साइन इन्व्हर्स काढायसाठी सिंपल साइन थीटाची गरज पडेल. तर बोलो कोणता साइन थीटा हे जर काढायचा आहे तर मनात विचारायचा कोणता साइन थीटा हाफ आन्सर देते असं लिहायचं रफ मध्ये. अँड या साइनचे ट्रान्सफर करा तिकडे. साइन ट्रान्सफर केलं तर काय बनते साइन इन्व्हर्स. अँड दिस साइन इन्व्हर्स इज हाऊ मच 30. साइन इन्व्हर्स इज 30. आता हे काढतो, हे लोक काढतो. आता कोणता कोसेक थीटा टू आन्सर देते. तर कोसेक 30 इज इक्वल टू 1 अपॉन साइन 30 and 1 upon sin 30 is half and total is 2. cosec 30 is 2. कोसेक इन्व्हर्स जर काढायचा आहे तर कोसेक थीटा पाहिजे. पण कोणता कोसेक थीटा 2 देणार. 2 देणार ही लाईन पाहिजे. नाउ आय ट्रान्सफर कोसेक. तो बोला 30 इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 2. तो बोला कोसेक इन्व्हर्स 2 ची व्हॅल्यू किती आली 30. याचा आन्सर काढलं तर तेही 30 आलं. याचा काढलं हे 30 आला. बोला सेम आहे. म्हणून आपला पहिला फॉर्म्युला व्हेरीफाईड. आपला पहिला फॉर्म्युला व्हेरीफाईड. हे दोनची जोडी आहे, हे दोनची आहे. सगळे असेच व्हेरीफाय होतात. सगळे काही असे काही व्हॅल्यू घेऊन पुट करून गरज नाही आहे. तर ऑल कॅन बी व्हेरीफाईड. तुम्हाला डेरिव्हेशनची बिलकुल गरज नाही. जे डेरिव्हेशन तुम्हाला करून देतो तेवढेच तुम्ही बोर्डासाठी प्रिपेअर करा. जे हे शॉर्टवाले आहे दोन लाईनवाले हे येत नाही. ठीक आहे. सो देअरफॉर आय हाऊ टू रिमेंबर ते सांगतो. बरोबर 1 अपॉन साइन थीटा आपल्या जुन्या जमान्यात कोसेक थीटा राहत होता आणि 1 अपॉन कोसेक थीटा साइन थीटा बनते. ठीक आहे. तसंच हे फॉर्म्युला आहे. पण या फॉर्म्युल्यात फरक काय आहे याच्यात असं नका लिहू. हे फॉर्म्युला ट्रू आहे पण याले असं नका लिहू सिमिलर. हे याच्या ऐवजी हे फॉर्म्युला नाही. याच्या ऐवजी साइन इन्व्हर्स वर आहे. फक्त हे 1 अपॉन न लिहिता आपण 1 अपॉन x लिहित आहे. हे जे अंदरचा मसाला आहे ना याले 1 अपॉन लिहित आहे. ठीक आहे. सो साइन इन्व्हर्स दिस 1 अपॉन इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स. असं याच्यासारखा पुरा 1 अपॉन नाही लिहायचं. पुरा नाही आहे आपल्याला. हे एवढा अँगल मला भागत आहे 1 अपॉन इज इक्वल टू कोसेक. तसंच कोसेक इन्व्हर्स 1 बाय x पुरा 1 अपॉन नाही. 1 अपॉन कोसेक इज साइन होते. 1 अपॉन कोसेक इज इक्वल टू साइन. हे सिंपल ट्रिग्नोमेट्री होते. पण याच्यात असं होतं. याच्यात असं नाही लिहिता येत 1 अपॉन कोसेक इन्व्हर्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स. हे असं नाही. एवढं नाही पाहिजे. इथं 1 अपॉन इथंच पाहिजे. पुरा 1 अपॉन नाही पाहिजे. याच्यासारखेच रिलेशन आहे. याच्यात साइन आणि कोसेक मध्ये जसं रिलेशन आहे तसं याच्यातही आहे. पण रेसिप्रोकल पुरा न घेता फक्त एवढ्या भागाचा घ्या अँगलचा. तसंच हे दोनची जोडी आहे. कॉसचा 1 अपॉन कॉस सेक होते की नाही तसंच आहे. तो ये 1 अपॉन कॉस इन्व्हर्स नाही आहे. फक्त या अँगलच्या भागाचा 1 अपॉन घ्या. कॉस इन्व्हर्स 1 बाय x इज इक्वल टू सेक इन्व्हर्स x. जसं याच्यात होतं 1 अपॉन कॉस x इज इक्वल टू सेक x. पण हे 1 अपॉन पुरा. ठीक आहे. आता असं नाही लिहायचं. हे नाही असं बघू. एवढं 1 अपॉन नाही करायचं. इथं अँगल मध्ये 1 अपॉन करायचं आहे. आपलं रिलेशन कॉस इन्व्हर्स सेक इन्व्हर्सचं. जसं कॉस आणि सेकचं आहे तसं कॉस इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्सचं आहे. पण या भागाचाच रेसिप्रोकल घ्या. सेक इज इक्वल टू कॉस सेक इन्व्हर्स 1 अपॉन सेक इज इक्वल टू कॉस. तर तसंच हे सेक इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स. टेन आणि कॉटचा जसं असे संबंध आहे तसं हे
1/tan theta is equal to cot theta. तर 1/tan इनवर्स इज इक्वल टू cot इनवर्स असं नाही लिहायचं. समजलं ना? हे असं लिहायचं. तर याच्या स्टाईलचे हे दोन जोडीचे जसे साइन आणि कॉस, साइन आणि कोसेक मध्ये रिलेशन होतं, तर इथंही आहे साइन इनवर्स आणि कोसेक इनवर्स, कोसेक इनवर्स आणि साइन. कॉस आणि सेक मध्ये रिलेशन होतं, तसं कॉस इनवर्स आणि सेक इनवर्स मध्ये आहे. टेन आणि कॉट मध्ये होतं, तसं टेन इनवर्स आणि कॉट इनवर्स मध्ये आहे. तर दोनची जोडी आहे, तर आपण वापरू शकतो सहज. आय हॅव प्रूव्ड वन, परंतु वाय अ प्रॉब्लेम आपल्याला जास्त गरज नाही. यू रिमेंबर दिस थॉट. आणखी घेतो 2-3ची जोड. हे 6चा एक ग्रुपच आहे. नाव टेक tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus x into y. ठीक आहे. एक फॉर्म्युला असा आहे. हे फॉर्म्युला सिंपल आहे. Look here, these two formulas. ठीक आहे. हे फॉर्म्युले आता याच्यापासून येतात. tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan. ठीक आहे. चला इथं मी एक काम करतो. tan a ला x पुट करा, tan a ला काय पुट करा x, and tan b ला y पुट करा. याने चला करावं RHS मध्ये. याच्या RHS मध्ये tan a ला x करा, tan b ला y करा, tan a ला x करा, tan b ला y, आणि LHS राहू दे. या tan ले ट्रांसफर करा, tan ले ट्रांसफर करा, तर tan इनवर्स बनते. ठीक आहे. बघा LHS आला. अरे अलग नाही, LHS येऊन राहिला. हे a प्लस b येतेच इकडे आहे का. बोला या tan ले ट्रांसफर करा, tan इक्वल्स x आला. या tan ले ट्रांसफर करा इकडे. बोला a ची व्हॅल्यू किती बनली. a ची व्हॅल्यू tan इनवर्स x and b ची व्हॅल्यू tan इनवर्स y. बोला हे फॉर्म्युला पहिला आला गेला. LHS हे RHS हे तर रियल प्रूफ झालेला आहे याचा. आणि हे फॉर्म्युला tan a मायनस b फॉर्म्युल्यापासून बनते. हे बघा tan a मायनस b पासून. ठीक आहे. परंतु थोडा एक क्लॉज आणखीन आहे, ते थोडं पाहून घ्या. हे फॉर्म्युला फक्त x into y is less than 1 साठी चालते. हे जे टर्म आहे ना, हे दोघांचा प्रॉडक्ट हे 1 पेक्षा छोटा पाहिजे. और 1 मायनस 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू विल बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. लिसन, हे दोन फॉर्म्युले सिमिलर आहेत. अँड हे आणि 28 आणि 30 वा फॉर्म्युला हे पहा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चे दोन फॉर्म्युले झाले. हे tan थीटाचा जो आपला पिरियॉडिसिटी आहे पाय, त्याच्यामुळे हे फरक पडते. ठीक आहे. तो काही खास नाही. तो इथं फक्त कंडिशन काय आहे, हे दोघेही फॉर्म्युले कोणाचे आहे, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. इथं x into y 1 पेक्षा छोटा असतो. हे साधा फॉर्म्युला. आणि इथं x into y ग्रेटर देन 1 असतो. हे लेस देन 1 असलं तर 1 पेक्षा छोटा असलं तर 1 मायनस छोटी व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील. मग tan इनवर्स च्या अंदर पॉझिटिव्ह आहे, काही चिंता नाही. आता हे निगेटिव्ह असलं, हे ग्रेटर देन 1 असलं, हे दोघांचं उत्तर काय, 1 पेक्षा मोठं असलं 1 मायनस मोठी व्हॅल्यू, 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू विल बी निगेटिव्ह. मग अंदर निगेटिव्ह येईल, आणि अंदर निगेटिव्ह आला तर पायचा फरक पडून जातो. ठीक आहे. यांचे प्रूफ विचारत नाही. यू रिमेंबर ओनली द फॉर्म्युला. कोणत्या तरी पद्धत, हे दोन सारखे आहे,
हे मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे दोन. याचं काम एखाद्या वेळेला पडते, पण याची कंडिशन स्पेशल आहे, हे वापरायची. सांगेन मी प्रॉब्लेममध्ये यांचा सर्वांचा वापर पाहू. इथं आपले ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले संपले. ऑल फॉर्म्युले 11वी आणि 12वी जवळपास 150 फॉर्म्युले झाले. आजच्या आज हे 30 फॉर्म्युले कव्हर झाले. दिस 30 फॉर्म्युले आर ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. तर तुम्हाला लर्न तर कोणत्याही प्रकारे करायचं. दिस इज अ मेजर पार्ट ऑफ युअर मॅथमॅटिक्स. 150 फॉर्म्युले म्हणजे कमी नाही ना एका चॅप्टरचे ट्रिग्नोमेट्रीचे. सो देअरफॉर यू लर्न इट अँड वी विल टेक प्रॉब्लेम्स ऑन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री टुमॉरो.